राज्य सरकारकडून HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट हे बंधनकारक करण्यात आलेले आहेत। 31 मार्च नंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर RTO विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते। नक्की ही नंबर प्लेट कशी असणार आहे, ही नंबर प्लेट आपल्याला कुठे बदलून मिळणार आहे, यासाठी किती खर्च आहे आणि जर ही नंबर प्लेट नसेल तर किती दंड आपल्यावर होऊ शकतं, हे सांगण्यासाठी माझ्यासोबत पुण्याचे डेप्युटी RTO स्वप्नील भोसले सर आहेत। ते आपल्याला नंबर प्लेट कशी असणार आहे आणि काय याच्यासाठी कायदा आहे हे सांगण्यासाठी ते स्वतः आपल्या सोबत आहेत। RTO विभागाची ही गाडी आहे। सर, आम्हाला पहिले तर सांगा, ही नंबर प्लेट अशीच असणार आहे का? काय या नंबर प्लेटचं वैशिष्ट्य आहे आणि कशी आहे दाखवा। आपल्या समोर जी गाडी आहे ही HSRP बसवलेली गाडी आहे। ह्या HSRP ची खासियत म्हणजे आपल्या बाकी नंबर प्लेट ज्या असतात त्याच्या ह्या नंबर प्लेटला एक युनिक पिन नंबर असतो। फ्रंट नंबर प्लेटचा हा युनिक पिन नंबर आहे। सेम असंच बॅक नंबर प्लेटला देखील एक युनिक पिन नंबर असतो आणि एक थर्ड रजिस्ट्रेशन मार्क गाडीच्या विंडशील्ड वरती लावलेला असतो। म्हणजे ते वरचं जे आपण काचेवर लावलंय, हा, काचेवरती लावलेला आहे ते। ह्या पिन नंबरची एंट्री वाहन प्रणालीमध्ये ज्याप्रमाणे चॅसिस नंबर, इंजिन नंबरची एंट्री असते त्याप्रमाणे या पिन नंबरची देखील वाहन प्रणालीमध्ये एंट्री असते। आपण या नंबर प्लेटच्या पिन नंबरवरून देखील वाहनाच्या डिटेल्स काढू शकतो। दुसरी गोष्ट, या नंबर प्लेटला जे स्क्रूज लावलेले आहेत ते आपल्या बाकी स्क्रू सारखे नाहीत। हे काढून पुन्हा फिट करता येत नाही, त्याच्यामुळे नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट वापरणे यासारख्या गोष्टींना आळा बसू शकतो याच्यामुळे। सर, त्याचबरोबर आता जे बोललं जाते या नंबर प्लेटमुळे जे शहरांमध्ये CCTV कॅमेरा लावलेत, अन्य म्हणजे जसं कारवाई होते CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून, त्याचा काय फायदा होणार आहे? थेट कारवाई करणं हे सोपं होणार आहे RTO विभागाला? या नंबर प्लेटची व्हिजिबिलिटी आणि रिफ्लेक्टिव्हिटी तुलनेनं चांगली आहे, त्याच्यामुळे ITMS प्रणाली असेल किंवा जे आपण स्पीडजन्य चलन वगैरे देतो त्या चलांमध्ये ह्या नंबर प्लेट स्पष्टपणे कॅप्चर होतात, म्हणजे लवकर डिटेक्ट होतात। सर, आम्हाला अजून सांगा, हे नंबर प्लेट म्हणजे अर्थात हे नंबरवर वेगळं काळं पण आहे, एम्बॉसिंग आहे, काय नक्की असणार आहे? अशीच नंबर प्लेट हवी आहे? कधीपासूनच्या गाड्यांना हवी आहे ही? 1/4/2019 नंतर उत्पादित आणि विक्री झालेल्या वाहनांना यापूर्वीच केंद्र शासनाने HSRP नंबर प्लेट बंधनकारक केलेली आहे आणि सर्व वाहन वितरक ते HSRP नंबर प्लेट बसवूनच वाहने ताब्यात देतात। जे 1/4/19 पूर्वीची वाहनं आहेत अशा सर्व वाहनांना 31/3/2025 पूर्वी नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने कंपल्सरी केलेलं आहे। त्या मुदतीनंतर जर कोणी त्या मुदतीच्या आतमध्ये जर कोणी वाहनांना HSRP बसवली नाही तर त्या वाहनांचे कोणतेही ट्रान्झॅक्शन वाहन प्रणालीवरती होणार नाही। तसेच रस्त्यावरती असं वाहन विदाऊट HSRP नंबर प्लेट जर आढळून आलं तर त्यांच्यावरती मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल। सर, मला विचारायचं आहे, अजून सुद्धा लोकांमध्ये कन्फ्युजन आहे। तुम्ही म्हणताय 2019च्या नंतरच्या, अर्थात 2019च्या नंतरच्या सगळ्या गाड्यांना अशाच नंबर प्लेट आहेत का? हो, अशाच नंबर प्लेट आहेत आणि त्या वाहन वितरकांमार्फत बसवल्या जातात। म्हणजे अर्थात किती जुनी गाडी तिला बंधनकारक अशाच पद्धतीचे नंबर प्लेट असणार आहे? उदाहरण मी विचारतो, 2015ची जर गाडी असेल, 2000 किंवा 14ची गाडी असेल, तिला देखील हीच नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे? 2019 पूर्वी नोंदणी झालेलं कोणतंही वाहन असेल, ते 2015 असो, 1990 असो, 2000 असो, अशा सर्व वाहनांना, सर्व प्रकारच्या वाहनांना नंबर प्लेट बंधनकारक आहे। त्या HSRPचे नंबर प्लेटचे शासनाने निर्धारित केलेले दर मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, 3 व्हीलरसाठी 500 रुपये आणि इतर सर्व वाहनांसाठी 745 रुपये आहेत, एक्सक्लुडिंग GST। सर, तुम्ही दर सांगितले, मात्र हे नंबर प्लेट कुठं मिळणार आहेत, कुठं अवेलेबल असणार आहेत? सर्व नागरिकांनी घरबसल्या transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची आहे। त्याच्यामध्ये फिटमेंट सेंटरची लिस्ट येते, आपल्या नजदीकचं फिटमेंट सेंटर सिलेक्ट करायचं। आपल्या अपॉइंटमेंटच्या तारखेच्या दिवशी आपण तिथे गेले की ते वेंडर्स आपल्याला नंबर प्लेट बसवून त्याची वाहन प्रणालीमध्ये नोंद करतील। शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणी नंबर प्लेट बदलून घेऊ नये, HSRP सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवू नये। त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची एंट्री वाहन प्रणालीमध्ये होणार नाही आणि वाहन प्रणालीमध्ये आपल्या वाहनाला HSRP पेंडिंग आहे असंच दिसेल। जे वेंडर्स शासनाकडून म्हणजे त्यांना देण्यात आलेले आहेत तेच वेंडर कडून फक्त ही चालणार आहे, कुठूनही बाहेरून दुसरीकडून नाही? किती वेंडर्स असणार आहेत असे? शासनाने संपूर्ण महाराष्ट्राच्या 3 झोनमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, झोन 1, 2 आणि 3। पुणे झोन 1 मध्ये येते, त्याच्यासाठी रोड सेफ्टी, रोजमार्टा सेफ्टी सिस्टीम्स म्हणून वेंडर्स आहेत आणि त्यांच्या पूर्ण डिटेल्स, त्यांचे
ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सिस्टीम वगैरे सगळे transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती सर्व माहिती उपलब्ध आहे. सर पुन्हा एकदा याची किंमत काय असणार आहे, किती? मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये एक्सक्लुडिंग GST, 3 व्हीलरसाठी 500 रुपये आणि उर्वरित सर्व वाहनांसाठी 745 रुपये एवढा दर शासनाने निश्चित केलेला आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे ही बंधनकारक असणार आहे सर्व वाहनांना. अर्थात रस्त्यावर कुठलंही वाहन असलं तरी या सर्व वाहनांना आता अशा पद्धतीच्या नंबर प्लेट्स हे बंधनकारक असणार आहेत. तेच आपल्याला सर समजून सांगत होते. सरांना अजून प्रश्न विचारायचे. सर, जर 31 मार्च नंतर अशी HSRP ही नंबर प्लेट नसेल तर काय कारवाई होऊ शकते, त्याच्यावर किती दंड त्याला भरावा लागू एखाद्या म्हणजे वाहन मालकाला? शासनाने सध्या 31 मार्च 2025 ही HSRP नंबर प्लेट बदलून देण्यासाठीची तारीख दिलेली आहे. ती मुदत संपल्यानंतर असे वाहनधारक जर रस्त्यावरती आढळले तर त्यांच्यावरती मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. त्या व्यतिरिक्त अशा वाहनधारकांचं कोणतंही त्या वाहनाचं ट्रान्झॅक्शन, त्यांचं ट्रान्सफर ऑफ ओनरशिप असेल, वाहन हस्तांतरण, वाहनाचं डुप्लिकेट RC असेल, चेंज ऑफ ॲड्रेस असेल किंवा इतर कोणतेही ट्रान्झॅक्शन असेल तर ते होणार नाही. त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये आपल्या वाहनांची नंबर प्लेट बदलून घ्यावी. पण सर अर्थात ही वेळ खूप कमी आहे आणि वाहनं आपल्याला माहिती किती आहेत, हे शक्य आहे का एवढं लवकर बदलणं? वाटतं तुम्हाला हे होऊ शकतं? म्हणजे डेट कदाचित वाढू शकते, पुढं मिळू शकतं. मुदतीबाबतचा निर्णय शासन स्तरावरती होईल, पण आपण सर्वांनी वेळेत नंबर प्लेट बदलून घेण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन फिटमेंट सेंटरवरती जाऊन HSRP नंबर प्लेट बदलून घ्यावी. याबाबत काही क्वेरीज असतील तर आपल्या कार्यालयामध्ये देखील हेल्प डेस्क तयार करण्यात आलेलं आहे याच्यासाठी. सर मला विचारायचं होतं, दंड किती असणार आहे? कारण लोकांमध्ये प्रश्न आहे, एवढ्या लवकर जर शक्य झालं नाही तर दंड देखील भरायची काय? अशा वाहनांवरती मोटार वाहन कायद्यानुसार आपण कारवाई करणार आहोत. जसं साहेब सांगतायत की हे जे नंबर प्लेट आपण बघतोय हे नंबर प्लेट काढता सुद्धा येत नाही. जर एक वेळा ही नंबर प्लेट निघाली तर पुन्हा एकदा हे नट जे आहेत हे वेगळे आहेत. वैशिष्ट्य याचं की पुन्हा एकदा ती बसत नाही आणि ठराविक जे ह्यांनी दिलेले लोक आहेत, नेमलेली वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडूनच या नंबर प्लेट बसवायची आहेत असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे. अन्यथा पुढं 31 मार्च नंतर जर अशी नंबर प्लेट नसेल तर वेगवेगळ्या वाहनांना कारवाईला देखील सुरुवात होणार आहे. मात्र जर आता आपण बघितलं तर सरांनी जसं सांगितलं की 450 रुपये याची किंमत असणार आहे आणि दोन्ही गाडी या नंबर प्लेटचं वैशिष्ट्य म्हणजे लवकर, म्हणजे कॅमेरा जे आहेत शहरांमध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाई करणं हे देखील सोपं होणार आहे आणि हे विजिबल आहे. म्हणून अशा पद्धतीच्या नंबर प्लेट जे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स आहेत हे कंपल्सरी असणार आहेत. सरसकट वाहनांवर जे कुठलं वाहन रस्त्यावर येत असेल त्याच्यावर हे बंधनकारक असणार आहे. सरांना मला पुन्हा एकदा विचारायचं, सर 2 व्हीलरसाठी देखील हे बंधनकारक आहे? सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, मोठे ट्रक असतील, बसेस असतील, सगळ्या वाहनांसाठी हे बंधनकारक असणार आहे. 31 मार्च आतापर्यंत शासनाकडून जी शेवटची मुदत देण्यात आलेली आहे त्यानुसार सर्व वाहनांना, आणि जर तुम्ही ही नंबर प्लेट नाही बसवली गाडीला तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते. दंडाची रक्कम अजून ठरलेली नाही, मात्र कारवाई नक्की होऊ शकते. त्याचबरोबर जर गाडीचे काही कागदपत्र तुम्हाला बदलायचे असतील, ट्रान्सफर करायचे असतील, टॅक्स भरायचा असेल, ते देखील सगळं काही थांबू शकतं असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता शासनाकडून जे नवीन आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं हे देखील बंधनकारक असणार आहे आणि याचे देखील अनेक फायदे आहेत. वाहन चोरीला जाणार नाही, नियमांचं उल्लंघन होत असेल तर सहजतेने याच्यावर कारवाई करता येऊ शकते आणि अशीच कुणीही फॅन्सी नंबर प्लेट या ठिकाणी बसू नये, हीच नंबर प्लेट या ठिकाणी आता यापुढं बंधनकारक असणार आहे असं देखील RTOच्या या अधिकाऱ्यांकडून आणि राज्य शासनाकडून जे नियमावली या ठिकाणी देण्यात आली आहे त्याच्यामध्ये ही बंधनकारक असणार आहे. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.